महादेव बेटिंग ॲपशी संबंधित 388 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त। महादेव ऑनलाईन सट्टेबाजीतील मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये ईडीकडून मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे। या कारवाई दरम्यान सुमारे 388 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये मुंबई छत्तीसगडमधील विविध उच्चपदस्थ राजकारणी तसेच नोकरशहांवर संशय असल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी दिली। ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये जंगम मालमत्तांचा समावेश आहे। यामध्ये मॉरिशसमधील कंपनी टॅनो इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज फंड, दुबई स्थित हवाला ऑपरेटर हरिशंकर टिबरेवाल यांच्याशी संबंधित EFEI आणि FDIच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक आणि मुंबई, छत्तीसगड आणि अनेक बेटिंग ॲप्स आणि वेबसाईट्सचे प्रवर्तक, पॅनल ऑपरेटर आणि प्रवर्तक यांचा समावेश आहे। मध्य प्रदेशातील मालमत्ता प्रवर्तकांच्या सहकार्यांच्या नावावर आहेत। अंमलबजावणी संचालनालयाने ईडी सांगितले की जप्तीचा आदेश 5 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता। या मालमत्तांची एकूण किंमत 387.9 कोटी रुपये आहे। या प्रकरणी एजन्सी टिबरेवाल यांची चौकशी करत आहेत। दरम्यान या तपासादरम्यान ईडीने आतापर्यंत 2295.61 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे।